नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. रात्रभरापासून आपण एक महत्त्वाची बातमी पाहतोय आणि त्याचे अपडेट घेतोय. समुद्रामध्ये क्रूजवर ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश एनसीबीने केला आणि आता एनसीबीचे संचालक समीर वानखेडे एनसीबी कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत. वकील देखील पोहोचलेत. समीर वानखेडेंच्या टीमने मोठी कारवाई रात्री केली आणि हाय प्रोफाईल पार्टीवरती एनसीबीने छापा टाकला. एकूण 22 जणांना ताब्यात घेतलेलं आहे. त्यापैकी 10 ते 12 जण सध्या एनसीबीच्या ऑफिसमध्ये आहेत आणि आता सकाळी एनसीबीचे संचालक समीर वानखेडे हे देखील कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत. ते आता माध्यमांशी बोलतात का, काही माहिती देतात का बघावं लागेल. मात्र काल रात्री केलेली कारवाई, काल रात्री 12 वाजता या सगळ्या जणांना एनसीबीच्या कार्यालयामध्ये आणण्यात आलं. त्यानंतर आता सकाळपासून पुन्हा एकदा पुढची प्रक्रिया सुरू होईल. त्यांच्या अटकेसंदर्भात कोणतीही ठोस माहिती आपल्यापर्यंत आलेली नाहीये, मात्र प्रक्रिया सुरू झाली असं एकूणच सूत्रांकडून कळलंय. आता एनसीबीचे संचालक समीर वानखेडे हे एनसीबीच्या कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत. आता पुढचे अपडेट देखील आपल्याला मिळतील. या सेलिब्रिटीच्या मुलाच्या अटकेची प्रक्रिया सुरू असल्याचं कळतंय. एकूण 8 जणांच्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे आणि थोड्याच वेळात एनसीबी या 8 जणांची नावं जाहीर करणार आहे. या क्रूज पोर्टवरती पंचनामा प्रक्रिया पार पडलेली आहे. 8 जणांचे जबाब सुद्धा रात्रीत नोंदवले गेलेत की नोंदवले जात आहेत. अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी या सगळ्यांवरती कारवाई होणार आहे. शक्यतो आज कोर्टामध्ये हजर करण्याचा एनसीबीचा प्रयत्न आहे. तेव्हा एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जी माहिती दिली त्यानुसार आम्ही हे अपडेट तुम्हाला देतोय. अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी एका सेलिब्रिटीच्या मुलासोबतच एकूण 8 जणांची चौकशी किंवा त्यांचे जबाब नोंदवले जात आहेत. त्यांच्यावरती त्यांना अटक करण्याची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे. क्रूज पोर्टवरती पंचनामा करण्यात आला आणि थोड्याच वेळात एनसीबीकडून या 8 जणांची नावं देखील जाहीर होण्याची शक्यता आहे. आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे या एनसीबीच्या कार्यालयाबाहेरूनच आपल्या सोबत आहेत. सतत सगळ्यावरती लक्ष ठेवून आहेत. सुस्मिता, एनसीबीचे संचालक समीर वानखेडे हे तर पोहोचलेले आहेत. पुढचे काही माहिती कळू शकली का आणखी? खरं तर समीर वानखेडे हे काही वेळापूर्वीच एनसीबीच्या कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत. त्यापूर्वी आपण जर बघितलं तर सकाळी साधारणपणे 8:15च्या दरम्यान 3 महिला ज्या होत्या, ज्या या क्रूजवरती होत्या, त्या सुद्धा इथं पोहोचलेल्या होत्या. त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आणि एनसीबीच्या कार्यालयात आणण्यात आलं होतं. त्यांच्याकडे काही अंमली पदार्थ आहेत का याकरता त्यांचं जे सामान होतं, जे काही साहित्य त्यांच्यासोबत होतं, त्यांच्या बॅग, पर्स या सगळ्याला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं होतं. ते सुद्धा आता एनसीबीच्या कार्यालयामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या पद्धतीनं 2 वकील इकडे येऊन पोहोचलेले आहेत, ते सुद्धा आता आपल्या बाजू मांडतील किंवा त्यांच्याकडनं सुद्धा काही कायदेशीर बाबी असतील त्या पूर्ण केल्या जाऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट समोर आलेली आहे. या संपूर्ण ड्रग्ज रॅकेटमध्ये एनसीबीनं ही कारवाई समुद्रामध्ये जाऊन केलेली होती. समीर वानखेडे यांनी या संपूर्ण टीमला, त्यांची जी एक अधिकाऱ्यांची टीम होती, त्यांना या क्रूजवरती पाठवलेलं होतं. समुद्रामध्ये जाऊन मुंबईतील एनसीबीच्या पथकानं आणि गोव्यातील एनसीबीच्या पथकानं एकत्रितपणे ही कारवाई केलेली होती. क्रूज पोर्टवरती सुद्धा 8 जणांचे जबाब हे नोंदवण्यात आलेले आहेत. हे जबाब नोंदवल्यानंतर त्यांना आज हॉलिडे कोर्टासमोर सुद्धा समोर त्यांच्या सुनावणी केली जाईल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या सगळ्या 8 व्यक्तींची मेडिकल तपासणी सुद्धा आजच होण्याची शक्यता आहे. खरं तर समीर वानखेडे यांनी कुठल्याही पद्धतीची अधिकृत प्रतिक्रिया अजूनपर्यंत दिलेली नाहीये, परंतु एक गोष्ट जी सूत्रांच्या अनुषंगाने समोर आलेली आहे ती म्हणजे एक IPS अधिकारी सुद्धा या क्रूजवरती आढळला होता, परंतु त्याचा ड्रग्सशी कुठलाही संबंध नाहीये. त्यामुळे त्यांची सुटका करण्यात आली होती. परंतु त्यांची देखील चौकशी क्रूजवरती जेव्हा कारवाई करण्यात आली तेव्हा करण्यात आलेली होती. त्यामुळे आत्ता आपण जर बघितलं एनसीबीच्या कार्यालयाबाहेर सुद्धा पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. पोलीस इथे दाखल झालेले आहेत. मुंबई पोलिसांच्या व्हॅनमधनं यांना आणण्यात आलेलं होतं. ज्या पद्धतीची माहिती समोर येते, सुरुवातीला 22 ते 25 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेलं होतं. त्यानंतर आत्ता 12 व्यक्ती हे एनसीबीच्या कार्यालयामध्ये आणण्यात आलेले आहेत. टप्प्याटप्प्याने त्यांना आणण्यात आलं होतं. त्यांचं सामान आणण्यात आलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इकडे एक म्हणावा लागेल की एनसीबीकडनं अजूनही कुठली अधिकृत प्रतिक्रिया जरी आलेली नसली तरी ते पत्रकारांशी किंवा माध्यमांशी एखाद्या प्रेस रिलीज मार्फत किंवा
थेटपणे एखादी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सुद्धा संवाद साधू शकतात। या ड्रग्ज रॅकेटमध्ये एका नामांकित सेलिब्रिटीच्या मुलाचा किंवा त्याच्या मुलीचा सहभाग असल्याचं सुद्धा ऐकण्यात आलेलं होतं, समजलेलं होतं। त्याच्यावरती अधिकृत पुष्टी अजून झालेली नसली तरी सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये बॉलिवूडचं कनेक्शन पुन्हा नव्यानं समोर आलेलं आहे। एका दिल्लीतील कंपनीनं हा संपूर्ण इव्हेंट प्लॅन केला होता, ज्याच्यासाठी या क्रूजवरती जाण्याकरता लाखो रुपयांची तिकीटं विकत घेण्यात आली होती आणि ही लाखो रुपयाची तिकीटं एनसीबीच्या काही अधिकाऱ्यांनी सुद्धा विकत घेतली होती, कारण त्यांना ही संपूर्ण कारवाई करायची होती। साधारणपणे 15 दिवसांपूर्वीच अशा पद्धतीचं एक प्लॅनिंग जे आहे ते एनसीबीकडनं त्यांच्या टीमकडनं अधिकाऱ्यांकडनं करण्यात येत होतं आणि समुद्रामध्ये काल जेव्हा ही क्रूज होती, मुंबई गोवा अशी ही क्रूज होती आणि त्यावेळेला अशा पद्धतीची ही कारवाई करण्यात आलेली। सुस्मिता, आता समीर वानखेडे तिथे पोहोचलेले आहेत, त्याचबरोबर हे जे कोणी 8 जण आहेत त्यांच्यासोबत एका मोठ्या अभिनेत्याचा मुलगा सुद्धा आहे, त्याचा देखील जबाब नोंदवला गेलेला असेल कदाचित। आणि आता त्यानंतर त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू झाली आहे का? कारण तशी काहीतरी माहिती मिळाली आणि आता त्यांना आजच एनसीबी कडून कोर्टात सुद्धा हजर केलं जाणार आहे का? हो, मुंबईतील क्रूज पोर्टवरती सुद्धा अशा पद्धतीच्या 8 व्यक्तींचे जबाब नोंदवण्यात आलेले होते। त्यानंतर आपण जर आता काही वेळापूर्वी बघितलं तर इथे 2 वकील सुद्धा उपस्थित होते। ते कोणाकडनं आले होते हे जरी स्पष्ट नसलं तरी सुद्धा वकील सुद्धा काही कायदेशीर बाबी स्पष्ट करतील। ज्या पद्धतीच्या माहिती मिळालेली आहे त्यामध्ये या 8 व्यक्तींचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत। त्यांची मेडिकल टेस्ट सुद्धा आज होईल आणि हॉलिडे कोर्टासमोर एनसीबी त्यांना पेश करेल, त्यांची सुनावणी तिकडे होण्याची शक्यता आहे। खरं तर या एकूण पार्टीमध्ये ड्रग्ज पेडलिंग ही झालेली नाहीये, तर ड्रग्ज घेऊन आलेली ही जी व्यक्ती आहेत किंवा ज्यांना ड्रग्जचं सेवन करत होते ते स्वतः आपले ड्रग्ज घेऊन आलेले होते। अशांच्या सामानामध्ये म्हणजे मग त्यांची बॅग्स असतील, त्यांच्या साहित्यामधल्या काही कपड्यांना शिलाईमध्ये ड्रग्ज लपवले जातात, वेगवेगळ्या शक्कल लढवल्या जातात। त्याचबरोबर RT-PCR हा एक कोडवर्ड त्यांनी वापरलेला होता क्रूजवरती वावर करत असताना। तो RT-PCR हा कोडवर्ड वापरून एकमेकांशी ते संवाद साधत होते। तरुणाईचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे याच्यात आणि ज्या पद्धतीनं एका नामांकित सेलिब्रिटीच्या मुलाचा यात सहभाग आहे हे समोर आलेलं होतं। त्यानंतर एनसीबीनं सुद्धा सगळ्या कारवाईमध्ये अधिक जलदता दाखवलेली आहे आणि कायदेशीर बाबी पूर्ण करत त्यांचा जबाब नोंदवण्याचं काम सुद्धा काही वेळापूर्वी सुरू झालेलं होतं। त्यांना अटक करण्यात येईल आणि त्यानंतर कोर्टात सादर करण्यात येईल, परंतु त्यापूर्वी त्यांची मेडिकल सुद्धा केली जाईल। जी सुस्मिता, तुर्दास या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद आणि ज्या वेळी आपल्याकडे सगळी माहिती नवीन येईल त्यावेळी पुन्हा तुमच्याशी संपर्क साधूच। तत्पूर्वी आता पुढच्या बातमीकडे वळतोय। विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सध्या मराठवाडा दौऱ्यावरती आहेत। त्यांच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। काल त्यांनी वाशिमसह परिसरात पूरस्थितीची पाहणी केली। विदर्भ आणि मराठवाड्यात खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली, त्यामुळे मराठवाड्याला याचा प्रचंड मोठा फटका बसलाय। मराठवाड्यातील सोयाबीन, कापूस, हळद, तूर या पिकांचं नुकसान झालंय मोठ्या प्रमाणात। मात्र अद्याप पंचनामे काही झालेले नाहीत, त्यामुळे नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकरी मागणी करतायत। मात्र त्यांना नेमकी मदत सरकार देणार कधी हा प्रश्न आता उपस्थित झालाय। नांदेडच्या दौऱ्यावेळी मराठवाड्याला मुख्यमंत्र्यांनी भरघोस मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसंच यावेळी फडणवीसांनी महाविकास आघाडीवरती टीका केली आणि मुंबईतल्या एनसीबीच्या कारवाईवर सुद्धा भाष्य केलं। ऐकूयात। माझं मत एवढंच आहे की मुख्यमंत्र्यांनी यावं की नाही यावं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे। मी कालही बोललो की मुख्यमंत्री किंवा मंत्री आले तर प्रशासनावर एक त्याचा दबाव तयार होतो, पण मी अशी अपेक्षा करतो की ते समजा येत नसतील तरीही आत्ता मराठवाडा खूप अडचणीत आहे, ती अडचण समजून घेऊन त्यांनी मराठवाड्याला भरघोस मदत केली पाहिजे आणि ती कागदावरची मदत नाही, प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या खात्यामध्ये मदत केली पाहिजे, प्रत्यक्ष शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे आणि त्यासोबत विजेचे कनेक्शन कापणं चाललंय ते बंद झालं पाहिजे, कर्ज स्थगित केलं पाहिजे। या सगळ्या गोष्टी त्यांनी तात्काळ या ठिकाणी घोषित कराव्या अशी आमची मागणी आहे।
स्वप्न पाहायला कोणी हरकत नाही, त्यामुळे कोणी स्वप्न पाहू शकतं. पण या ठिकाणी हे जे काही 3 पायाचं सरकार आहे, मी पहिल्या दिवशीपासून सांगतो यांच्यात समन्वय नाही आहे आणि आता तो समन्वयाचा अभाव हा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्यांदा समन्वयाच्या अभावामुळे त्यांच्यामध्ये अडचणी तयार व्हायच्या, पण आता त्यांच्या समन्वयाच्या अभावामुळे जनतेमध्ये अडचणी तयार होतात आणि आता त्या समन्वयाच्या अभावामुळे जनता त्या ठिकाणी पिसली जाते. आपण बघा, कधी घोषित करतात की शेतकऱ्यांकरता वीज दर आम्ही कमी करू, कधी म्हणतात घरगुती ग्राहकांकरता आम्ही 100 युनिट 200 युनिटपर्यंत सूट देऊ आणि मग त्याच्या दुसऱ्याच दिवशी दुसऱ्या पक्षाचा म्हणतो देणार नाही, तिसऱ्या पक्षाचा म्हणतो देऊ, चौथ्या पक्षाचा म्हणतो मुख्यमंत्र्यांना विचारलं नाही. म्हणजे एक प्रकारचा तमाशा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे काही स्वप्न विप्न ते रंगवत आहेत, जनतेकरता स्वप्न बघा. त्या ठिकाणी पार्टी चालली होती आणि त्याच्यामध्ये अंमली पदार्थ होते. नेमके कोण कोण होते याबद्दल माझ्याजवळ अजून माहिती नाही. आता जे कोणी असतील त्यांच्यावर कारवाई ही झाली पाहिजे असं आमचं मत आहे. आता देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे दोन्ही विरोधी पक्षनेते सध्या अतिवृष्टीग्रस्त भागाच्या दौऱ्यावरती आहेत. आजचा दुसरा दिवस आहे. या संदर्भातली माहिती घेऊयात आपण तुषार रुपनवर. आपले प्रतिनिधी हे या दौऱ्यादरम्यान त्यांच्या सोबत आहेत. तुषार, आजच्या दुसऱ्या दिवशी दौऱ्यादरम्यान आज कोणकोणत्या भागामध्ये जाणार आहेत देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यासोबत प्रवीण दरेकर सुद्धा असतील का? श्वेता, आपण जर पाहिलं असेल तर जी अतिवृष्टी झाली, या अतिवृष्टीमुळे मराठवाडा आणि विदर्भ या दोन भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मात्र मराठवाडा या भागाला याचा खूप मोठा फटका बसताना पाहायला मिळाला आणि त्यामुळेच दोन्ही विरोधी पक्षनेते आपल्याला संयुक्तपणे दौरा करताना पाहायला मिळतंय. कालच्या दौऱ्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी वाशिम आणि हिंगोली या 2 भागांचा दौरा केला. आज त्यांचा दौरा प्रामुख्याने नांदेड आणि लातूर या 2 भागामध्ये असणार आहे. प्रामुख्याने मराठवाड्यामध्ये कापूस आणि सोयाबीन हे 2 पिकं खूप मोठ्या प्रमाणात घेतली जात असतात. मात्र या दोन्ही पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. पीक विमा योजना असेल किंवा जे कर्ज असेल त्यांना अजूनही त्यांचे पंचनामे झालेले नाहीत. त्याचप्रमाणे सरकारकडून कधी मदत जाहीर करणार या संदर्भातला अजून सरकारने कोणतंही आश्वासन दिलेलं नाही. कारण की जेव्हा पंचनामे पूर्ण होतात त्यानंतर कलेक्टर रिपोर्ट सादर करतात आणि त्यानंतर मदत जाहीर केली जाते. मात्र अद्याप 10 दिवस उलटल्यानंतरही आपल्याला मदत जाहीर करताना पाहायला मिळत नाही. जे मुख्यमंत्र्यांनी बांधावरती येऊन शेतकऱ्यांना शब्द दिला होता, आज त्याच बांधावरती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आपल्याला शेतकरी ठाव फोडताना पाहायला मिळतात. आपल्याला त्यांचे अश्रू अनावर होताना पाहायला मिळतात. कारण की या शेतकऱ्यांनी सोयाबीन असेल, कापूस असेल, हळद असेल, तूर असेल या पिकांवरती लाखोंचा खर्च केला. मात्र आज ते पीक जेव्हा जमीनदोस्त झालेलं आहे तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. आपण श्वेता ही दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत. हे संपूर्ण शेत आपल्याला पाणी खाली गेल्याचं पाहायला मिळतं आणि या शेतामध्ये सोयाबीन होता, कापूस होता, ही सर्व पिकं आपल्याला उद्ध्वस्त झालेली आहेत. मात्र अजूनही या शेताची पाहणी आपल्याला जे तहसीलदार असतात, जे कारकून असतात त्यांच्याकडून झालेली नाही आहे. जी पाहणी झालेली आहे ती प्रामुख्याने जे नाल्या नदीजवळचा जो परिसर आहे त्याची झालेली आहे. मात्र जो इन डेप्थ गावाचा जो परिसर आहे त्या गावातल्या परिसराची या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाची पाहणी झालेली नाही आहे. जवळपास प्रत्येक भागांमध्ये 60,000 हेक्टरपेक्षा जास्त शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे शेतकरी राजाचं लक्ष लागून राहिलं आहे की नेमका सरकार या संदर्भातला GR कधी काढणार, नुकसान भरपाई कधी देणार. कारण की जेव्हा नुकसान भरपाई दिली जात असते तेव्हा किती पिकांचं किती टक्क्यांपर्यंत नुकसान झालंय याची माहिती घेतली जात असते. मात्र अजून यांचे पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे ह्यांना नुकसान भरपाई किती मिळणार आणि जर नुकसान भरपाई मिळाली तर ती नेमकी कोणत्या स्वरूपाची असणार आहे. कारण की पीक विमा योजना होती त्याचप्रमाणे त्याचा अजूनही बँकेच्या अधिकाऱ्यांनी येऊन त्याचा तपास केलेला नाही आहे. त्यामुळे तोही प्रश्न बारगळलेला आहे. शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात खाजगी सावकारांकडून कर्ज घेत असतात. मात्र आत्ता त्यांना हे कर्ज कसं फेडायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिलेला आहे. काही दिवसांवरती दिवाळी तोंडावरती येऊन ठेपलेली आहे. आता त्यांच्या घरात नेमकी दिवाळी कशी साजरी केली जाणार, आता सरकार या मराठवाड्याला, आता सरकार या विदर्भाला नेमका न्याय कधी मिळवून देणार हा प्रश्न आपल्याला शेतकरी उपस्थित करताना पाहायला मिळतात. नेत्यांचे दौरे सुरू राहतील मात्र सरकार दरबारी याची नेमकी अंमलबजावणी कशी होणार आहे ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपण जर पाहिलं असेल तर
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ज्या प्रकारे दौरा करतायत, प्रशासनाला जाग आली पाहिजे हा त्यांचा प्रामुख्याने हेतू आहे. कालही ते दौरा करत असताना एका शेताच्या बांधावरती जाऊन बसले. त्यांनी तिथले अधिकारी असतील, तहसीलदार असतील, त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना माहिती दिली की NDRFचा जो निधी असतो, SDRFचा जो निधी असतो, त्या निधीद्वारे तुम्ही लवकरात लवकर शेतकऱ्यांना तुम्ही पंचनामे करा आणि तुमचा रिपोर्ट जिल्हाधिकाऱ्यांना सबमिट करा. कारण की यांच्या हातामध्ये फक्त रिपोर्ट सबमिट करणं हेच काम आहे. किती नुकसान झालं फक्त हे एवढीच माहिती देऊ शकतात. मात्र मदत जे करणार आहेत ते आपल्याला राज्याचा अर्थ खाता मदत करणार आहे, मुख्यमंत्री मदत करणार आहेत. आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार मराठवाड्याच्या दौऱ्यावरती कदाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्याला येताना पाहायला मिळू शकतात. मात्र ते कधी येतील ते सांगता येणार नाही. आता आपण हा कॉन्वॉय जर पाहत असाल, मी प्रेक्षकांना कॉन्वॉय दाखवतोय. हा कॉन्वॉय आहे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा. आता देवेंद्र फडणवीस आपल्याला नांदेड या भागामध्ये ही पाहणी करताना पाहायला मिळतात आणि नांदेडची पाहणी झाल्यानंतर आपल्याला देवेंद्र फडणवीस आपल्याला लातूर या परिसरामध्ये पाहणी करायला जाताना पाहायला मिळणार आहे. मात्र विरोधी पक्षनेते पाहणी करत असताना प्रत्येक भागामध्ये जाऊन याची पाहणी करतात, त्या संदर्भातला आढावा घेतात. मात्र या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना नेमकी मदत कधी मिळणार हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होताना पाहायला मिळतोय. आता पाहणी होते, अधिकारी उपस्थित राहत आहेत. मात्र अधिकारी नेमका रिपोर्ट सादर करत असताना शेतकऱ्यांचं नुकसान किती झालेलं आहे, कारण की श्वेता सांगायला हवं की मराठवाडा भागामध्ये कापूस आणि सोयाबीन ही दोनच पिकं घेतली जातात. कारण की मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल या भागामध्ये प्रामुख्याने बागायतदार भाग हा फार कमी प्रमाणात असतो, पाण्याची उपलब्धता नसते, त्यामुळे त्या ठिकाणी ऊस किंवा ही पिकं घेतली जात नाही. त्यामुळे जेव्हा सोयाबीन किंवा कापूस ही पिकं घेतली जात असताना त्यांची नेमकी नुकसान भरपाई आता सरकार कोणत्या स्वरूपात देणार आहे, कारण की जनावरं देखील त्यांची शेकडोच्या संख्येने वाहून गेलेले आहेत. अनेक नागरिकांचा आपल्याला यामध्ये मृत्यू होताना पाहायला मिळालेला आहे. त्यांचे आपल्याला पंचनामे न करता त्यांना सरसकट मदत केली पाहिजे ही मागणी विरोधी पक्ष आपल्याला करताना पाहायला मिळते. त्यामुळे विरोधी पक्षाच्या मागणीवरती आपल्याला आता सरकार नेमकी काय भूमिका घेत आहे, आरोप प्रत्यारोप राजकारण हे सुरूच राहील. मात्र या पलीकडे जाऊन जो आपला शेतकरी राजा आहे त्या शेतकरी राजाला नेमकं सरकार काय मदत देईल ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. श्वेता. बिलकुल तुषार, धन्यवाद या सगळ्या आत्ताच्या माहितीसाठी. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे नांदेडमध्ये पोहोचलेले आहेत. आमचे प्रतिनिधी सुद्धा नांदेडमधूनच आपल्या सोबत होते आणि दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही विरोधी पक्षनेते नांदेड आणि लातूरचा दौरा करणार आहेत. तिथल्या झालेल्या नुकसानीची पाहणी करतील. एक छोटासा ब्रेक आपण इथे घेऊयात. पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर स्वागत मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये. सध्या एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण मुंबईतनं पाहतोय ती म्हणजे क्रूजवरील ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश एनसीबीनं केला आणि त्यामध्ये शाहरुख खानच्या मुलाची चौकशी सुरू असल्याने VIP गेस्ट म्हणून बोलावलेलं होतं. नक्कीच VIP गेस्ट म्हणून आर्यन खान त्या पार्टीला गेला होता. त्याच्याबरोबर त्याच्यासोबत जवळपास 3 ते 4 जण आणखी होते. ते देखील एनसीबीच्या कार्यालयामध्ये आहेत. त्यांची देखील चौकशी सुरू आहे. मात्र आर्यनने किंवा त्याच्यासोबत असलेल्या इतर कोणी अंमली पदार्थ आणले होते का किंवा त्यांचा या पार्टीमध्ये नेमका सहभाग कसा होता या बाबतीत अजून खुलासा झालेला नाहीये. चौकशीमध्ये ही गोष्ट जेव्हा समोर आली होती की जेव्हा यांनी पोर्टवरती काही लोकांना ताब्यात घेतलं त्याच वेळेस ही गोष्ट समोर आली की ज्या व्यक्तीला त्यांनी ताब्यात घेतलेला एनसीबीने तो आर्यन खान हा शाहरुख खानचा मुलगा आहे आणि त्याला मग तिथं पंचनामा करून त्याची पुढची चौकशी जी आहे ती करण्याकरता रात्री एनसीबीच्या कार्यालयात त्याला आणण्यात आलं. अजूनही चौकशी सुरू आहे असंच एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडून सांगितलं जातंय. अजित, या 8 जणांपैकी एक नाव तर समोर आलं, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान. इतर 8 जणांची जी म्हणजे आर्यन खान मिळून 8 जणांची जी चौकशी आणि जबाब नोंदवले जात होते, किंबहुना त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू झाली असं देखील कळलं होतं. त्यांना कोर्टामध्ये आजच हजर केलं जाईल असं देखील कळलं होतं. तर त्याबद्दल काय? नक्कीच साधारणपणे 8 या सगळ्या प्रकरणामध्ये संशयित आहेत त्यांचा जबाब नोंदवणं अजून सुरू आहे आणि काही अंशी यांच्यावरती गुन्हा नोंदवण्याच्या प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे सांगितलेलं आहे. तर त्या या 8 जणांमध्ये 6 जण मुलं आणि 2 मुली आहेत. या 2 मुलींपैकी एक सेलिब्रिटी असल्याचं सांगितलं जात आहे, पण नेमकं ही सेलिब्रिटी कोण आहे याच्यावर उलगडा झालेला नाहीये. तर काही बॉलिवूडशी संबंधित लोक जे आहेत ती देखील या 8 जणांमध्ये आहेत असं देखील सांगण्यात येत आहे.
पण ज्यांची नावं जी आहेत ती अजूनही स्पष्ट करण्यात आलेली नाहीयेत. अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की लवकरात लवकर आजच दुपारपर्यंत या 8 जणांना आम्ही न्यायालयामध्ये हजर करू. त्यांच्यावरती जे आरोप आहेत त्याची शहानिशा करून लवकरात लवकर FIR करून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या न्यायालयासमोर आम्ही मांडणार आहोत. कारण का वेळ जो आहे एक साधारणपणे न्यायालयाचा वेळ असतो की 24 तासाच्या आत जर तुम्ही कोणाला ताब्यात घेतला असेल तर त्या व्यक्तीला 24 तासाच्या आतमध्ये न्यायालयामध्ये हजर करावं लागतं. त्यामुळे एनसीबी समोर हे देखील एक मोठं आव्हान आहे. या सर्वांची जबाब नोंदवणं, यांच्यावर पुरावे गोळा करणं आणि ते पुरावे न्यायालयामध्ये कसे मांडता येतील, न्यायालय ते कसे मान्य करेल, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या एनसीबीला अतिशय अभ्यासपूर्वक करावे लागतील आणि त्यामुळेच या सगळ्या प्रक्रियेला वेळ लागतो. जी अजित, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणखी अपडेट आले की तुमच्याशी संपर्क करूच. मात्र आत्ताचे जे महत्त्वाचे आणि मोठे अपडेट्स आहेत ते म्हणजे आपण कालपासून जे म्हणतोय की एका मोठ्या अभिनेत्याचा मुलगा तर तो शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान असल्याचं एनसीबीच्या सूत्रांनी सांगितलंय. या ड्रग पार्टीतील इतरांची सुद्धा चौकशी सुरू आहे. त्यांचे जबाब नोंदवून घेण्याचं काम सुरू आहे. आर्यन खान याची सुद्धा चौकशी सुरू आहे. त्यामुळे या 8 जणांना अटक होते का, त्यांना आज कोर्टात हजर केलं जातं का, हे देखील थोड्या वेळात आपल्याला कळेलच. ज्या वेळेला एनसीबीचे अधिकारी हे अधिकृतपणे माध्यमांशी बोलतील. एक छोटासा ब्रेक, आणखी पुन्हा घेऊयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि आता पुढची बातमी आहे. पुण्यात सुद्धा आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्षासोबत एकत्र जाण्याबाबत सध्या तरी वेट अँड वॉचची भूमिका असल्याचे संकेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेत. आणि मग पुण्यातही भाजप आणि मनसेमध्ये युती होणार याची चर्चा सुरू झाली. पाहुयात पुण्यातली नेमकी काय परिस्थिती आहे. सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे आगामी पुणे महापालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी एकत्रित तर मनसे देखील भाजप युती करण्याची शक्यता आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी आगामी निवडणुकीसाठी पुण्यामध्ये विशेष लक्ष घातलंय. त्याचवेळी मनसेची भाजपसोबत जवळीक देखील वाढलेली आहे. शहरातील अस्तित्व टिकवण्यासाठी प्रसंगी भाजपसोबत युती करण्याची स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा लपून राहिलेली नाही. शेवटी अंतिम निर्णय मान्य राजसाहेबांचा आहे की त्याच्यामध्ये या असे विचारणा झाल्यानंतर मी बोललो की बाबा आपण जर भारतीय जनता पार्टीबरोबर जर आपली युती झाली तर आपण सत्तेमध्ये सहभागी होऊ शकतो, हे मी सांगितलेलं आहे. आणि ते मी माझे नेते अनिल शिदोरे साहेब आणि माननीय बाबू वागसकर साहेब यांच्याकडं ह्या गोष्टी मांडलेल्या आहेत. पुढं त्यांनी राजसाहेबांसोबत बोलून किंवा आमची जी पुणे शहरातली कोर कमिटी आहे, आमच्या कोर कमिटीची मीटिंग होऊन त्याच्यामध्ये या गोष्टी ठरतील. शेवटी अंतिम निर्णय मान्य राजसाहेब घेतील. महाविकास आघाडीच्या मतांची बेरीज पाहता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर महाविकास आघाडी एकत्र लढली तर भाजप अनेक ठिकाणी अडचणीत येऊ शकतो. त्या परिस्थितीत मनसेची ताकद अत्यंत कमी असली तरीही ती निर्णायक ठरू शकते. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांना ही युती झाली तरी निवडणुका फार अवघड नाहीत असा आत्मविश्वास वाटतोय. भाजपची आणि मनसेची युती ही निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला फायदेशीर ठरेल. किंबहुना ती फायद्याला म्हणजे ह्या फायद्या तोट्याच्या सगळ्या विषयामध्ये भाजपला सगळ्यात जास्त त्याचा तोटा होईल याचा मला याबाबतीत माझ्या मनात कुठल्या प्रकारची शंका नाही. कारण की एकूणच जी मंडळी कालच्या निवडणुकांमध्ये भाजपच्या बरोबर राहत होती ती कदाचित विकास झाला नाही तरी एका वेगळ्या मुद्द्यावर राहत होती. त्यांना मनसेबरोबर झालेली आघाडी ही बिलकुल पटणार नाही आणि त्याचा एकूणच झालेला राजकीय तोटा येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नक्की दिसेल. पुण्याच्या भाजप मनसेच्या युतीबाबत आकडेवारीनिशी चर्चा जर केली तर काही महत्त्वाचे मुद्दे समोर येत आहेत. 2012 मध्ये पालिकेत सर्वाधिक 29 जागा. नंतरच्या निवडणुकांमध्ये मनसेचा मतदार भाजपकडे वळाला. मनसे नगरसेवकांचा भाजपच्या उमेदवारांकडून पराभव झाला. 2014 नंतर राज ठाकरेंची जागा मोदींनी व्यापली. मनसेची कोथरूड, कसबा आणि कात्रज परिसरात काहीशी ताकद आहे. याचा फायदा नक्कीच मनसेसोबत भाजपलाही होणार आहे. मात्र कोथरूड आणि कसब्यात भाजपचे नगरसेवक आणि दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते असताना मनसेला जागा वाटपात संधी मिळणार का, हा खरा प्रश्न आहे. यासोबतच मुंढवा, येरवडा आणि बोपोडी सारख्या ठिकाणी भाजप इच्छुकांचा भरणा असताना मनसेच्या वाट्याला किती जागा येणार अशीही अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे मनसे भाजपाच्या युतीचं गणित नेमकं जुळतं कसं हे येणारा काळच ठरवेल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनावणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. या संदर्भात अधिक बोलूयात. पुण्यातून आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत. चंद्रकांत, भाजप आणि मनसेच्या युतीची चर्चा तर आहेच, ती काही लपून राहिलेली नाही. आणि जर पुण्याचा जर फक्त विचार केला आणि जर ही युती झाली तर मग गणितं कशी बदलतील पुण्यात? श्वेता, भाजप मनसेच्या युतीचं भवितव्य, राजकीय भवितव्य जे आहे ना, ते महाविकास आघाडीच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे. अशासाठी, कारण भाजपला भीती आहे जर महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे जर तिन्ही एकत्र आले, मग आपल्याला माहिती 3चा प्रभाग केला उद्धव ठाकरेंनी, तो खरं तर राष्ट्रवादीसाठी अडचणीचा आणि भाजपसाठी फायद्याचा आहे. त्यामुळे या परिस्थितीत भाजपला अगदी विन विन सिच्युएशन आहे. पण जर तिन्ही पक्ष एकत्र आले तर निश्चित भाजपचा उमेदवार तिथं पराभूत होऊ शकतो. मग त्याच्यासाठी जर मनसेला सोबत घेतलं तरच आपण महाविकास आघाडीचे उमेदवार पराभूत करू शकतो, असा एक मतप्रभाव भाजपमध्ये आहे. त्यासाठी त्यांनी खास सर्वे करून घेतलाय. आणि मनसेचा विषय तर नथिंग टू लूज, कारण 2012 साली ज्या मनसे 29 आमदार होते, मुळात मनसे आणि भाजपचा मतदार हा एक आहे, म्हणजे ज्याला अप्पर मिडल क्लास म्हणतो तो ऑलरेडी भाजपकडे गेलेला आहे. त्यामुळे तशी भाजपला मनसेची गरज नाही, उलट मनसेलाच फायदा होणार आहे. सत्तेत जाता येणार आहे जर युती केली, नाहीतर मग मनसेची परिस्थिती वाईट होणार आहे 3 वार्डाच्या परिस्थितीमध्ये. म्हणून मनसेला युती हवी, पण भाजपमध्ये एवढी इच्छुकांची संख्या जास्त आहे, त्यामुळे मनसेला किती जागा देणार हा मुद्दा आहे. पण जर महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र आले तर भाजप निश्चित मनसेला सोबत घेऊ शकतं त्यांना टक्कर देण्यासाठी. अशी सध्याची पुण्यातली एक राजकीय परिस्थिती आहे. त्यामुळे दोन्ही बाजूनी सर्वे करून झालेत, दोन्ही बाजूने पडताळणी करून झाली. पण सर्वात मोठा अडसर काय आहे मनसे आणि भाजपच्या युतीमधला परप्रांतीयांचा मुद्दा. हा मुंबईत जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत ह्या युतीचं पुढं काय होणार ते आता सांगता येणार नाही. पण दोन्ही बाजूकडनं सर्वे करून झालेले आहेत. अर्थात ही सगळी युतीची सुरुवात झाली ती नाशिकच्या राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटलाच्या भेटीनंतर. प्रत्येक वेळी टप्पेही झाले, भेटही झाली, पण अजून निर्णय काय होतो. पण मीनव्हाईल मनसेचे इथले शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी चर्चा घडून आणली, सगळी चर्चा झाली. त्याच्यावरनं राज ठाकरे थोडे चिडले, ते म्हणे तुम्ही आत्ताच का चर्चा करता, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत काही करायचं नाही, कारण बार्गेनिंग पॉवर कमी होती मनसेची अशा चर्चेने. असं एक त्यांचा स्वतःचा एक अंदाज आहे. म्हणून सध्या मनसेकडनं पुन्हा स्टॉप केले. म्हणूनच कदाचित राज ठाकरेंनी कालचा शनिवार रविवारचा दौरा कॅन्सल केलाय पुण्याचा. त्यामुळे परिस्थिती बघून निर्णय होईल कदाचित हा युतीचा. जी चंद्रकांत, या सगळ्या माहितीसाठी तुर्तास धन्यवाद. आणखी या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचं देखील काय म्हणणं आहे किंवा ती काय चर्चा आहे हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं. आणि निश्चितच या दोन्ही पक्षांचे सर्वोच्च नेते काय निर्णय घेतात आणि एकूणच राजकीय परिस्थिती त्यावरून कळेलच की कोणकोणत्या भागामध्ये कशा पद्धतीनं ही मनसे आणि भाजपची युती होणार का आणि त्याचे काय परिणाम जाणवतील. या बातमीसोबतच आणखी एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात. पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर स्वागत मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये. नाशिक हा महाराष्ट्रातील एक असा जिल्हा आहे की ज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले. यात सामाजिक कार्यकर्ते मधुकर शेलार यांनी रुग्णांच्या जेवणाची पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. सोबतच त्यांनी रुग्णालयाचा खर्च सुद्धा उचलला. संजीवनीच्या अ शॉर्ट ऑफ लाईफ या मोहिमेत आम्ही मधुकर शेलार यांची भेट घेतली आणि पाहूयात याचाच एक स्पेशल रिपोर्ट. मुझे खुद कोविड हुआ, मैं खुद कोविड पेशेंट बन गया और कोविड पेशेंट बनने के बाद कोई मेरे नज़दीक नहीं आता था. फिर मैंने देखा कि मैं इतना दौड़ धूप करने वाला आदमी, सबके लिए दौड़ने वाला आदमी, मेरे नज़दीक कोई नहीं आ रहा है. अब जिनका कोई नहीं होगा उनका क्या होगा. हमने विचार किया कि अपने को इन लोगों को मदद करनी चाहिए. जैसे कि आर्थिक बात बोले तो पैसों की बात आ गई, तो पैसों के लिए भी हर किसी ने पैसा दिया. और बाद में जब खाना देना है, नाश्ता देना है, पानी देना है, उस चीज़ के लिए तो हमारे गांव के सब लड़कों ने